पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे खासदार विशाल पाटील यांनी अचानक भेट देऊन रहिवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची पाहणी केली। मिरज येथील रहिवासी डॉक्टर यांच्या वसतिगृहाची पाहणी केली। निवासी डॉक्टर विद्यार्थी यांच्या वसतिगृहाची पाहणी करत असताना प्रशासनाचा आंधळा कारभार समोर आलाय। ही पाहणी करत असताना आसपासच्या परिसरातील मवाली तसेच व्यसनी चोर रुग्णालयाच्या आणि हॉस्टेलच्या परिसरात येऊन रहिवासी विद्यार्थी यांना विचित्र चाळी करून त्रास देतात। तसेच रुग्णालयाच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही आणि स्ट्रीट लाईटचा अभाव दिसून येतो। काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत पण ते बंद आहेत। कधीपासून ते बंद आहेत याची खबरबात रुग्णालय प्रशासनाला नाही। तसेच 3 बिल्डिंगच्या मध्ये एक वॉचमन अशी असुविधा आहे। गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्टी रंगतात। तसेच समोरील कावेरी नावाच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या मवाल्यांनी आपलं बसस्थान बसवले। ते तिथेच बसून गांजा फुकतात आणि समोरच्या हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ चित्रित करतात। आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून मुलींची छेडखानी केली जाते। अशा घटना त्यांच्यासाठी रोजच्याच झाल्यात, अशी तक्रार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्यासमोर केली आहे। यावर सोयी सुविधांचा आणि कठोर निर्णय तात्काळ घेण्याचा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश विशाल पाटलांनी दिले। त्यावेळी अधिष्ठाता PD गुरव, रुपेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी, गीतांजली पाटील आदी जण उपस्थित होते।